नमस्कार. आज आपण शेक्सपियरच्या एका खूप प्रसिद्ध नाटकाविषयी बोलणार आहोत. अ मिडसमर नाईट्स ड्रीम. ही एक अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला एका जादुई दुनियेत घेऊन जाते. चला तर मग या मंत्रमुग्ध करणाऱ्या जंगलात जाऊया आणि पाहूया की प्रेम कधी कधी किती मोठा गोंधळ निर्माण करू शकतं. पण त्याआधी एक विचार करण्यासारखा प्रश्न. प्रेम ही किती सुंदर भावना आहे, नाही का? पण मग कधीकधी याच प्रेमामुळे इतका गोंधळ का उडतो, असं का होतं? या नाटकाची गोष्ट आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाणार आहे. तर आपली गोष्ट सुरू होतीये प्राचीन अथेन्स शहरात. आता अथेन्स म्हणजे कसं, जिथे कायदे आणि नियमांना खूप महत्त्व आहे. आणि याच शहरात 4 तरुणींची एक प्रेमकहाणी सुरू होते. सुरुवातीला वाटतं की अगदी साधी सरळ गोष्ट आहे, पण नाही. लवकरच ही कहाणी अशी काही अनपेक्षित वळणं घेते की सगळाच गुंताहून बसतो. ओके, तर ही आहे हर्मिया आणि तिचं लायसेंडरवर खूप प्रेम आहे. आणि हो, लायसेंडरचंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. एकदम परफेक्ट जोडी. वाटतं ना सगळं किती सोपं आहे? पण थांबा, इथेच तर खरी अडचण आहे. हर्मियाचं मान म्हणते लायसँडर, पण तिच्या वडिलांची इच्छा वेगळीच आहे. त्यांना वाटतं की तिने लग्न करावं डेमेट्रियस नावाच्या दुसऱ्याच मुलाशी. म्हणजे बघा, एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला वडिलांची इच्छा. काय मोठा पेच आहे हा. आता या परिस्थितीतून बाहेर पडायला काहीतरी करायलाच हवं, बरोबर? म्हणून हर्मिया आणि लायसेंडर एक धाडसी निर्णय घेतात. ते ठरवतात की शहराचे सगळे नियम तोडून पळून जायचं आणि आश्रय घ्यायचा जवळच्याच एका जंगलात, जिथे ते आरामात एकत्र राहू शकतील. पण गोष्ट इतक्यावरच थांबत नाही बरं का. एक प्रकारची शर्यतच सुरू होते. कशी? तर डेमेट्रियस, जो हर्मियाच्या प्रेमात आहे, तो त्यांच्या मागे धावतो. आणि खरी गंमत तर पुढे आहे. हेलेना, जी डेमेट्रियसच्या प्रेमात आहे, ती त्याच्या मागे धावते. म्हणजे बघा, एक साखळीच तयार झाली आहे. आणि नकळतपणे हे चौघेही एका गूढ जंगलाच्या दिशेने खेचले जातात. आणि आता ते ज्या जंगलात आले आहेत ना, ते काही साधंसुद्धा जंगल नाहीये. ॲथेन्सच्या कडक नियमांपासून हे जग अगदीच वेगळं आहे. हे एक जादुई जग आहे. असं समजा की इथे परी अप्सरा राज्य करतात. जादू तर हवेतच भरलेली आहे. आणि हो, खोड्या करायला तर इथे कोणतीच मर्यादा नाही. आणि या जंगलाचे राजे-राणी कोण आहेत माहितीये? परीराजा ओबेरॉन आणि परीराणी टायटानिया. पण सध्या त्यांचं आपापसात जरा भांडण सुरू आहे. आणि त्यांच्यासोबत आहे एक महत्त्वाचं पात्र, पक. हा ओबेरॉनचा एक भारीच खोडकर सेवक आहे, जो राजाची प्रत्येक आज्ञा मात्र अगदी तंतोतंत पाळतो. आता या जंगलात एक अशी गोष्ट आहे जी या पूर्ण कहाणीचा केंद्रबिंदू आहे. एक जादुई फूल. आणि याची शक्ती तर विचारूच नका. इतकी अजब आहे की याचा रस जर कोणाच्या झोपलेल्या डोळ्यांवर टाकला तर ती व्यक्ती जेव्हा जागी होईल तेव्हा समोर जे काही पहिलं दिसेल थेट त्याच्या प्रेमात पडेल. मग समोर माणूस असो किंवा एखादा प्राणी. आणि आता तुम्हाला कल्पना आलीच असेल, याच फुलाच्या रसामुळे आता एक प्रचंड मोठी गडबड होणार आहे. एक छोटीशी चूक आणि त्या चुकीमुळे या जंगलात असा काही धमाल मजेशीर गोंधळ उडणार आहे ना की तो कोणीच विसरू शकणार नाही. तो होता काय, ओबेरॉन पकला सांगतो, जा आणि त्या ॲथेन्सच्या मुलाच्या डोळ्यात या फुलाचा रस टाक, ज्याला ती मुलगी भाव देत नाहीये. पण इथेच तर सगळा घोळ होतो. अरे देवा, जंगलात तर 2 तरुण आहेत. आणि आपला खोडकर पाक काय करतो? बरोबर चुकीच्या व्यक्तीच्या डोळ्यात तो रस टाकतो. आणि मग काय परिणाम? अचानक लायसेंडर आणि डेमेट्रियस दोघेच्या दोघे हेलेनाच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात. जरा विचार करा, जी हेलेना कालपर्यंत एकटी होती, जिला कुणी विचारत नव्हतं, तिच्यावर आता एकाच वेळी दोघांच्या प्रेमाचा वर्षाव सुरू होतो. काय गोंधळ आहे हा. या सगळ्या जादूच्या गोंधळात बिचारी हर्मिया मात्र पार एकटी पडते. तिला तर काहीच कळेनासं होतं आणि ती रडायला लागते. आणि मग काय, हे 4ही जण जे मित्रमैत्रिणी होते ते एकमेकांशीच भांडायला लागतात. प्रेम आणि मैत्री सगळं काही विस्कटून जातं. आता हा गोंधळ काही कमी होता की काय, म्हणून आपला खोडकर पक अजून एक पराक्रम करतो. तो काय करतो, बॉटम नावाच्या एका साध्याबोळ्या माणसाचं डोकं बदलतो आणि त्याला देतो चक्क एका गाढवाचं डोकं. हो, खरंच. आणि खरी गंमत तर आता आहे. त्याच जादुई फुलाच्या रसामुळे खुद्द परीराणी टायटानिया चक्क या गाढवाचं डोकं असलेल्या बॉटमच्या प्रेमात पडते. कल्पना करून बघा, परीराणी आणि एक गाढवाचं डोकं असलेला माणूस. काय अजब विनोदी प्रसंग असेल तो. चला, अखेर ती गोंधळाची रात्र सरते आणि सकाळ होते. आणि सकाळ होताच जादूचा प्रभावही हळूहळू कमी होऊ लागतो. पण त्या एका रात्रीच्या विचित्र स्वप्नासारख्या आठवणी आहेत ना, त्या मात्र तशाच मागे राहतात. एका रात्रीत काय काय नाही घडलं. रात्री नसता गोंधळ आणि भांडणं होती.
मग पहाटेच्या सुमारास ओबेरॉनला आपली चूक लक्षात येते आणि तो सगळी जादू परत फिरवतो. आणि सकाळी जेव्हा हे सगळेजण जागे होतात तेव्हा त्यांच्या मनात फक्त एकच भावना असते, आश्चर्य. जागे झाल्यावर त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोंगावत असतो, काल रात्री जे काही झालं ते खरं होतं की फक्त एक विचित्र स्वप्न होतं? म्हणजे गाढवाचं डोकं, परीराणीचं प्रेम हे सगळं खरं खरं असू शकतं का? पण शेवटी सगळं काही ठीक होतं. सगळा गोंधळ दूर होतो, जादू उतरते आणि प्रेम पुन्हा एकदा आपल्या योग्य मार्गावर येतं. हर्मिया आणि लायसँडर पुन्हा एकत्र येतात आणि डेमेट्रियसलाही हेलेनावर खरं प्रेम जडतं. म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या जोड्या अगदी व्यवस्थित जमतात. तर मग या सगळ्या जादुई गोंधळातून, या मजेशीर गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यात काहीतरी मोठा अर्थ दडलेला आहे का? चला जरा बघूया. ही गोष्ट आपल्याला 3 सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम हे नेहमी तर्काने चालत नाही, त्याच्यामुळे कधीही गोंधळ होऊ शकतो. दुसरी गोष्ट, चुका कितीही मोठ्या झाल्या तरी त्या सुधारता येतात, गोष्टी पुन्हा ठीक होऊ शकतात. आणि तिसरी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्या आयुष्यात स्वप्न आणि वास्तव इतकं एकसारखं वाटू लागतं की त्यातला फरकच कळत नाही. आणि शेवटी ही गोष्ट आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करून जाते, आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा. स्वप्न नक्की कुठे संपतं आणि वास्तव कुठून सुरू होतं हे आपण नेमकं कसं ओळखायचं? ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.